मानवतेचा महानायक प्रज्ञासूर्य जन्मला होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने मी तुम्हाला काही 4 ओळी सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. मित्रहो, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज आणि सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच बाबासाहेबांची मूर्ती शब्दात सांगण्याची वेळ अशक्य आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानाने स्वीकारावे लागले, पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. आपल्या देशातील शोषित माणसांच्या समूहाला एकत्रित करण्यासाठी या शिक्षणाचा त्यांनी वापर केला. मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणसाची. बाबासाहेबांनी हिंदू कोडबी तयार केले. स्त्री शिक्षणाचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले. महाड येथे 14 तळाचा सत्याग्रह केला. नाशिक येथे काळाराम मंदिराचा संघर्ष केला. शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. अशी कितीतरी कामे बाबासाहेब आपल्या जीवन काळात करत राहिले, परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. आज आपल्या आदेश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. असे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, मानवी हक्काचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, लेखक, समाजसुधारक बाबासाहेब दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी बुद्धवासी झाले. शेवटी या महामानवाला अभिवादन करून एवढंच म्हणेल, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. एकच काय 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार सुटणार नाही. धन्यवाद.